श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणीय प्रार्थना करते आणि स्वामींच्या नामाने आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की उद्या आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे, कुठले उपाय करायचे आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि तुमचं एक सबस्क्राईब लाईक हे मला म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देऊन जातं. त्यासाठी श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि आजचा मुहूर्त म्हणजे उद्याचा जो मुहूर्त आहे 3:30 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या तुम्ही सेवा करणार आहात, जे उपाय करणार आहात, जे पित्रांची सेवा करणार आहात तुम्ही, ह्या जे सेवा जे कुठल्या तुम्ही सेवा करताल याचे फळ जे तुम्हाला मिळणार आहे आणि त्या सेवा तुमच्यासोबत अक्षय काळ टिकून राहणार आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयाला सेवा उपाय करणं म्हणजे योग्य म्हटलं जातं, महत्त्वाचं म्हटलं जातं. आणि हा मुहूर्त चुकूनही तुम्ही मिस करू नका. कारण हा मुहूर्त म्हणजे 3:30 मुहूर्तापैकी तुम्हाला मी बार सांगते, 3:30 मुहूर्तापैकी हा एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. त्यामुळे या मुहूर्तावर मुहूर्त तुम्ही चुकूनही मिस करू नका. आणि जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही सेवा करा, उपाय करा, पित्रांची सेवा करा. अक्षय पात्र कसं भरावं, अक्षय पात्र कसं करावं, पात्राची पूजा कशी करावी, ही सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि हा दिवस याच्यासाठी महत्त्वाचा मानला जातो की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा या दिवशी केली जाते. या दोघांची एकत्रित पूजा केल्यामुळे आपल्याला लक्ष्मी जे धन दौलत आहे तर आपल्याला तिप्पटपटीने मिळतं. आणि ही सेवा केल्याने अक्षय पात्राचा पण जी सेवा आपण करतो ती पण अक्षय काळ आपल्यासोबत राहणार आहे. आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पण एकत्र सेवा केलेली तुम्हाला लाखपटीनं पुण्य तुम्हाला लाभ मिळणार आहे तुम्हाला. तर ही सेवा तुम्ही दिवसातून कधीही करू शकता. तुम्ही सकाळी जमलं तर सकाळी करा आणि नसेल तर दुपारी करा, संध्याकाळी करा. कारण आपल्याला पित्रांची पण पूजा आपल्याला सकाळी 11 पासून 12 साडेबारापर्यंत करायची आहे. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी निवांत केला तरी चालेल. तर ही सेवा तुम्ही कोण करू शकता? तर ही सेवा तुम्ही कोणीही करू शकता. तर बरेच जणांना असं वाटतं की मी ही सेवा कधी केली नाही तर मी करू की नको. तर सेवा करण्यासाठी कुठली रूढी परंपराची गरज नसते. आपल्या मनात आलं, आपण आपल्या लक्ष्मीसाठी, धनदौलतीसाठी, आपल्या सुखासाठी आपण सेवा करू शकता. तर ही सेवा कोणीही करू शकतं. फक्त मासिक धर्म जर असेल तुम्हाला तर तुमच्या घरातलं कोणीही ही पूजा मांडू शकतं, ही पूजा करू शकतं. तर तुम्हाला मी कोण करू शकतं, कशासाठी करायचं आहे, या पूजेचं महत्त्व काय, या दिवसाचं महत्त्व काय आणि कोण करायचं आणि कधी करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि याच्यानंतर आपल्याला आता पूजेची मांडणी कशी करायची तर तुम्हाला मी सांगणार आहे. आणि अजून एक कुठली सेवा पूजा जे काही तुम्ही उपाय करणार आहात त्याच्या अगोदर आपली घरातली देवपूजा होणं गरजेचं असतं. आपली देवपूजा करूनच आपण कुठलीही पूजेला आपण सुरुवात करायची. सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करून सूर्याला जल व्हायचं आहे. जल वाहिल्यानंतर आपल्या घरातली घरातली पूजा करून घ्यायचं आहे. घरातली पूजा केल्यानंतर पितृपूजा तुम्हाला करायची असेल म्हणजे जे तुम्हाला जेवढं शक्य झालं असेल तेवढं पितृपूजा करायची आहे. पितृपूजा केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस अक्षय पात्र तुम्ही भरून ठेवणार आहात ती सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्ही अगोदर एक चौरंग किंवा पाटं घ्यायचं आहे. त्यावरती तुम्हाला लाल वस्त्र टाकायचं आहे. लाल वस्त्र टाकल्यानंतर तुमच्याकडे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्र फोटो असेल तर फोटो ठेवा, नसेल तर चालेल, असेल तर ठेवला तर अतिउत्तम, नसेल तर मग तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला कुणाची सेवा करायची, कुणाची पूजा, गणपतीची पूजा करायचं आहे आणि बाळकृष्ण
आणि लक्ष्मी या तीन देवतांची आपल्याला पूजा करायची आहे. तर मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगते. तर लाल कपडा घेतल्यानंतर विड्याचे तुम्हाला 3 पानं घ्यायचं आहे. 3 पानं घेतल्यानंतर एका पानावरती श्री गणेश आणि दुसऱ्या विड्याच्या पानावरती बालकृष्ण किंवा भगवान विष्णूची मूर्ती असेल तर ते, नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरी चालेल. आणि तिसऱ्या पानावरती महालक्ष्मीची मूर्ती ठेवायचं. आणि ह्या तिन्हीपैकी तुमच्याकडं कुठलीही मूर्ती नसेल तर तुम्ही म्हणजे सुपारी जी असते, सुपारीच्या रूपात तुम्ही महालक्ष्मी गणपती हे तुम्ही म्हणून आपण सुपारीची पूजा करू शकतो. आणि त्यासोबत तुम्हाला स्त्रीयंत्र पण पूजेला ठेवायचं आहे. तुम्हाला ठेवायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला श्री गणेशाचं पूजन करून घ्यायचं आहे. गणपतीचं तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गणपते नमः, ओम गणपते नमः हा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. ज्यावेळेस आपण गणपतीचा अभिषेक करतो ते पहिल्यांदा आपल्याला गणपतीचाच अभिषेक करायचा आहे. आणि गणपतीचा अभिषेक करत असताना ओम गणपते नमः, ओम गणपते नमः हा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला गणपतीला स्वच्छ पुसून घ्यायचं. म्हणजे हे अभिषेक करत आणि गणपतीची सर्व सेवा करत तुम्हाला ओम श्री गणपते नमः हा मंत्र आणि गणपती अथर्व शीर्षकचं पठण हे सर्व एक म्हणजे पूजा होईपर्यंत केलं तरी चालेल. गणपतीचा अभिषेक पूजा होईपर्यंत केलं तरी चालेल. नंतर हे झाल्यानंतर गणपतीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यांना हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा व्हायचा आहे. लाल फूल असेल तर लाल फूल तुम्ही वाहू शकता. नसेल तर तुमच्याकडे जे फूल असेल ते तुम्ही फूल वाहून घ्या. धूप त्यांना ओवाळून घ्या. आणि गणपतीला प्रार्थना म्हणजे हे करत असताना मनोमन तुम्हाला प्रार्थना करता हे श्री गणेशाय नमः माझ्या म्हणजे आयुष्यातले जे संकट आहेत, जे काही अडचणी आहेत ते दूर करा. आणि माझी आजची साधीची सेवा स्वीकार करा. मी तुम्हाला गंध लावत आहे, हळदी कुंकुम वाहत आहे, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे, मी तुम्हाला धूप ओवाळत आहे. हे तुम्ही मनोमन म्हणत प्रसन्न वातावरणामध्ये मनोमन करत पॉझिटिव्ह इच्छेने तुम्ही सगळं अर्पण करायचं आहे, धूपदीप लावायचं आहे. आणि हा म्हणजे हे करत असताना इच्छा पण बोलायचं आहे. जे काय आपल्या मनात आहे ते पॉझिटिव्ह इच्छाने सगळं धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे. ही झाली गणपतीची सेवा. त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांची सेवा करायची आहे. बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला. आणि अभिषेक करताना तुम्ही पंचामृत असेल तर चालेल, नसेल तर साध्या पाण्यानेही केलं तरी चालेल. तर बाळकृष्णांचा अभिषेक करत असताना एक वेळा तरी तुम्हाला पुरुष स्तोत्र तुम्हाला पठण करायचे. पुरुष स्तोत्र तुम्हाला पठण एक वेळा तरी तुम्हाला हे पठण करायचंच आहे. जर तुम्हाला हे जमलं नाही तर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर त्यांना पण चांगल्या वस्त्रांनी कोरडं करून घ्यायचं आहे. त्यांना अष्टगंध हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि धूपदीप त्यांना ओवाळून घ्यायचं आहे. आणि हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि शक्य असेल तर तुम्हाला तुलसीपात्र बालकृष्णाला व्हायला विसरू नका. तुलसीपत्र जे असतं ना तर ते तुम्हाला व्हायचं आहे. त्यानंतर विष्णू सहस्त्र नामावली तुम्हाला 4 वेळा पठण करायची आहे. हे जे म्हणजे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण तुम्हाला करायचं आहे. तर अशा प्रकारे विष्णू किंवा बाळकृष्णाचे तुम्हाला म्हणजे दोन्हीपैकी एक सांगितलं आहे मी. तर अशा प्रकारे यांची सेवा झाल्यानंतर हे पण सेम जसं गणपतीला तुम्ही धूप वगैरे ओवाळत होता त्यावेळेस मी तुम्हाला अष्टगंध वाहत आहे, म्हणजे बेलफूल वाहत आहे, तुम्हाला धूपदीप ओवाळत आहे हे सांगायचं. आणि माझी साधी सरळ पूजा तुम्ही स्वीकार करून घ्या असं त्यांना मनोमन आपण बोलायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आता माता लक्ष्मीचा अभिषेक करून घ्यायचा आहे.
माता लक्ष्मीचा अभिषेक करत असताना श्रीसूक्तम श्रीसूक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे. श्रीसूक्तम एकदा म्हणजे श्रीसूक्तम तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला लावून ठेवू शकता आणि लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे. म्हणजे श्रीसूक्तम तुम्हाला पठण करायचं आहे. श्रीसूक्तम जर तुम्हाला म्हणजे जास्त वेळ वाटत असेल, जास्त वेळ लागतोय असं वाटत असेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः हा साधा मंत्र तुम्ही म्हणू शकता. लक्ष्मी मातेचा अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री लक्ष्मी नमः असं म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यांना पण माता लक्ष्मीला पण कोरडं करून घ्यायचं आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्हाला. माता लक्ष्मीला शक्य असेल तर माता लक्ष्मीला लाल फूल व्हायचं आहे. लाल फूल असेल आणि तुमच्याकडे गजरा असेल तर अतिउत्तम. गजरा तुम्हाला वाहून घ्यायचा आहे आणि धूप ओवाळून घ्यायचं आहे. त्याचप्रकारे आपल्याला स्त्रीयंत्राची पण आपल्याला पूजा करायची आहे. स्त्रीयंत्राची पूजा करत असताना आपण ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचं पठण केलं तरी चालेल. तर जोपर्यंत स्त्रीयंत्राची पूजा होत आहे तोपर्यंत आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी हा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. ही झाली आपली सेवा, म्हणजे ही झाली आपली पूर्ण मांडणी करून घेतलं आणि पूजा करून घेतलं. तर आता अक्षय पात्र कसा भरावा. तर अक्षय पात्र भरण्यासाठी तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे किंवा जे सुगड असतात, आपण संक्रांतीच्या वेळेस जे सुगड वापरतो ते सुगड घेतलं तरी चालेल. आणि हे पण अक्षय पात्र ज्यावेळेस आपण भरत असतो त्यावेळेस पण आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्राचा जप करतच आपल्याला हे अक्षय पात्र भरायचं आहे. सुगड किंवा तांब्या दोन्हीपैकी कुठलंही चालेल. तर त्या तांब्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचा आहे. तांदूळ म्हणजे भरून, म्हणजे कंठापर्यंत तुम्हाला तांदूळ त्यामध्ये टाकायचं आहे. तांदूळ टाकल्यानंतर एक कवडीचं एवढं महत्त्व आहे तुम्हाला सांगते, कारण महालक्ष्मीला कवडी ही प्रचंड प्रमाणात कवडी आवडते. कधीही कुठल्याही पूजेमध्ये, म्हणजे कुठल्याही लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवडीचा वापर झालाच पाहिजे, कारण महालक्ष्मीचं आवडती म्हणजे कवडी आहे. कवडी टाकायचं. एक कवडी तुम्हाला लाल असू द्या, पांढरी असू द्या, काळी असू द्या, काळी पण असते, कवडी तुम्हाला टाकायची आहे. कवडी टाकल्यानंतर एक हळकुंड टाकायचं आहे. हळकुंड म्हणतात, त्या हळकुंड जे लेकुरवाळ हळकुंड पाहिजे, म्हणजे त्या हळकुंडाला कोंब असतात ज्याला की आपण लेकुरवाळ हळकुंड म्हणतो. नंतर गोमोती चक्र जर असेल तर तुमच्याकडे गोमोती चक्र तुम्ही त्यामध्ये टाका. नंतर लवंग पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर लाल गुंजा असतात, तुम्हाला माहिती आहे कुठलं, म्हणजे म्हणजे कुठल्याही देवाच्या सामुग्रीच्या दुकानामध्ये गेला तर लाल गुंजा तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. तर लाल गुंजा त्यामध्ये टाकायचा आहे. काय टाकायचं आहे अजून एकदा तुम्हाला सांगते. कवडी, हळकुंड, गोमोती चक्र, लवंग, लाल गुंजा आणि सोने किंवा चांदी, आपलं जे अंगठी वगैरे आपल्या हातात असेल तर सोन्याची या चांदीची हे तुम्ही टाकायचं आहे. आणि हे झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षदा, एक फूल तुम्हाला व्हायचं आहे. तर अक्षय पात्रामध्ये आपण हे सगळं आता घालून घेतलेलं आहे. त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही फळ किंवा काही दाखवू शकता, किंवा दूध साखर ही नैवेद्यामध्ये दाखवलं तरी चालेल. हे सगळी झाली, पूजा झाली, मांडणी झाली आणि सेवा झाली. हे सगळं केल्यानंतर इथेच आपली सेवा संपत नाही, तर हे झाल्यानंतर जे आपल्याला अजून काही पठण करायचं आहे ते पठण केल्याशिवाय सेवा पूर्ण होत नाही. तर कुठले स्तोत्र तुम्हाला पठण करायचे आहे ते तुम्हाला मी सांगते. त्यानंतर आपल्याला हे जे सगळे स्तोत्राचं जर तुम्हाला पठण येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून समोर हात जोडून बसला तरी चालेल. तर कुठलं तुम्हाला पठण हे तर सेवा करत जे पठण तुम्ही केलं ते वेगळं. पण त्यानंतर तुम्हाला लास्टला आपल्याला 16 वेळा श्रीसूक्तम पठण करायचं आहे. श्रीसूक्तम पठण लिहून घ्या तुम्ही. 16 वेळा श्रीसूक्तम पठण करायचं आहे. 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. 16 वेळा श्री महालक्ष्मी गायत्री यंत्राचं पठण करायचं आहे. 16 वेळा कुबेर यंत्राचं पठण करायचं आहे.
आणि एक माळ आपल्याला स्वामी जपाचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा 99 मंत्राचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा मध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. हे सगळं 16 वेळा का सांगितलं आहे तर 16 हा अंक माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय नंबर आहे आणि अत्यंत महत्त्वाचा अंक मानला जातो. 16 अंक हा अत्यंत माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये 16 अंक हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर आजची सेवा ही मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि खरं तुम्हाला अजूनही मी बार सांगते की उद्याचा मुहूर्त हा कोणीही चुकूनही मिस करू नका. जसं जमल, जेवढं जमल, ज्या प्रकारे जमल त्या प्रकारे तुम्ही सेवा करा, पण नक्की करा. देव कशी सेवा केली, किती सेवा केली बघत नाही, पण किती मनापासून तुम्ही सेवा केलात हे देव बघत असतो. आपण जसं जमल तसं आपल्या मनापासून इच्छेने मनापासून जी सेवा करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. तर हा मुहूर्त चुकूनही तुम्ही मिस करू नका. जसं जमल तसं तुम्ही अक्षय पात्र भरण्याचा प्रयत्न करा. अक्षय पात्र भरल्यानंतर तुम्हाला हे अक्षय तुमच्यासोबत असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे ही सेवा तुम्ही चुकूनही मिस करू नका. तर आजची सेवा मी स्वामीचरणीय रुजू करते आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.